ज्येष्ठ विधिज्ञ रमेश काणबसकर यांचं वयाच्या 62व्या वर्षी दुःखद निधन झालं आहे. अनेकांना शोक अनावर झाला असून एक सुप्रसिद्ध वकील हरपल्याची खंत अनेक मान्यवरांनी केली आहे. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध वकील रमेश कणबसकर यांचे रविवारी पहाटे 4:30 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झालंय. गेली 4 महिने ते एका आजाराशी झुंज देत होते. शेवटी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर रविवारी सकाळी 11:30 वाजता जुना पुणे नाका येथे हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. रमेश कणबसकर हे दिवाणी, महसूल, ग्राहक तक्रारी, वैवाहिक वादाची प्रकरणे, अपील कोर्ट आदी क्षेत्रातील नामांकित वकील म्हणून सुपरिचित होते. त्यांच्या पत्नी आणि पुतण्या हे देखील वकील आहेत. वकिली क्षेत्रात त्यांचा मोठा दबदबा होता. सामाजिक आणि राजकीय या क्षेत्रात देखील त्यांनी मोठं योगदान दिलं आहे. अनेक राजकीय नेत्यांचे ते सल्लागार होते. सोलापूर विधी सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी विधी सेवा पुरस्कार ही संकल्पना सुरू केली होती. ते शिवसेना भाजप सरकारच्या सन 1999 ते 2002 या काळात ग्राहक न्याय मंचावर शासन नियुक्त सदस्य म्हणून देखील कार्यरत होते. त्यांचं मूळ गाव दक्षिण तालुक्यातील कणबस हे होते. तेथील ते मोठे जमीनदार होते. त्यांच्या पश्चात मुलगा, पत्नी, भावंडे, बहीण असा परिवार आहे. कणबसर हे एकत्र कुटुंबाचे आदर्श घराणे म्हणून ओळखले जाते. आज अंत्यविधी करताना त्यांच्या सहयोगी मित्रांना अश्रू अनावर झाले होते. आपल्या लाडक्या मित्राला निरोप देण्यासाठी वकिलांची मोठी उपस्थिती होती. अनेक वकिलांचे डोळे देखील पाणावले होते. उद्योग व्यापार क्षेत्रातील मंडळी यांच्यासह पक्षकार, राजकीय मंडळी यांची देखील विशेष उपस्थिती होती. त्यांच्या जाण्याने सोलापूर शहरातील एक नामांकित वकील हरपल्याची भावना अनेकांनी बोलून दाखवली.